रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे देण्याची शक्यता। गोगावले आणि तटकरे वादावर आता तोडगा काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न, तर मुंबईचं पालकत्व भाजप घेणार, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन टायगर, ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिंदेंच्या संपर्कात। रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे हे शिवसेनेत जाण्याची शक्यता। काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। पक्षप्रवेश सुरू आहेत, लोक येत आहेत। धंगेकरांच्या प्रवेशाच्या प्रश्नावर शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, तर वैयक्तिक कारणासाठी शिंदेंना भेटलो, धंगेकरांची माहिती। मंत्री धनंजय मुंडेंचा रात्री भगवानगडावर मुक्काम। भगवान बाबांच्या समाधीचं आज दर्शन घेणार। महंत नामदेव शास्त्री महाराज, धनंजय मुंडे यांच्यामध्ये चर्चा। हा माणूस नशीबवान आहे, सगळं होऊन सुद्धा अजितदादा त्याच्यासाठी छातीचा कोट करून उभे आहेत। जितेंद्र आव्हाडांचा ट्विट करत धनंजय मुंडेंवर निशाणा। 40 लाख द्या आणि क्लास 2 अधिकारी बना। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडे 40 लाख रुपये मागतानाची फोन रेकॉर्डिंग टीव्ही9 मराठीच्या हाती, तर विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, एमपीएससी कडून स्पष्टीकरण। ईव्हीएमला सुद्धा शाही स्नान घडवून पापमुक्त करावं। घोटाळा करून कुंभमेळ्यात गंगा स्नान करतात, सामनातून भाजपवर सडकून टीका। सोयाबीन खरेदीची मुदत संपायला काही तासच आता शिल्लक, तर केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा। हमीभावानं सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। राज्यातील जीबीएस रुग्णांची संख्या ही आता 130 वर। आतापर्यंत 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद, तर 2 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती। आरोग्य सचिव निपुण विनायक यांच्याकडून सर्वाधिक रुग्ण असलेल्या पुण्यातल्या रुग्णालयांचा आढावा। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। राष्ट्रपती मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करणार। सरकारकडून वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्तीसह 16 विधेयकं आणि 19 कामकाजी दस्तऐवज सूचीबद्ध।